मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. 60 नंतर संध्याकाळी क्लिनिकला निघता निघता जाधव वहिनी दिसल्या. नातीला बाबा गाडीतून फिरवून आणायला निघालेल्या. काय म्हणता, कशा आहात, मी विचारलं. बरी आहे, थोडीशी उतरलेल्या चेहऱ्यानेच त्या बोलल्या. का हो, काय झालं? काय सांगू, तब्येत साथ देत नाही, कंबर दुखते, सून जॉबला जाते, त्यामुळे नात माझ्याकडेच असते. खूप अचपळ आहे होगी, जरा एका जागी बसत नाही आणि त्यात माझी कंबर. खरंच त्या माझ्याशी 2-3 वाक्य बोलेपर्यंत बाबा गाडीतून खाली उतरायची ती तयारी करत होती. चला थांबले की खाली उतरेल ती आणि मातीत खेळेल, निघते मी, असं म्हणून त्या पुढे गेल्या. खरं तर आजी आजोबांच्या सहवासात नातवंड वाढणं ही चांगली गोष्ट आहे. पण थोडा वेळ सांभाळणं आणि दिवसभर अशी 2-2.5 वर्षाची मुलं सांभाळणं यात खूप फरक आहे. 60 नंतर शरीर तितकंसं लवचिक राहत नाही. गुडघे, कंबर बोलायला लागतात. उठणं बसणं सहज होत नाही. आधाराची गरज पडते. पण पर्याय नाही म्हणत बरेच जण या अवस्थेतून जात असतात. या वयात हाडं कमकुवत होतात आणि त्यामुळे आहारात त्यांनी बदल करणं, छोटे छोटे व्यायाम, योगासनं आपल्या शरीराला सहल होतील इतपत करणं हे गरजेचं असतं. छोट्या मुलांमागे धावताना दमछाक होते, व्यायाम होत नाही. सकाळची कोवळी उन्हं व्हिटॅमिन डीचं भंडार आहे. नियमित कोवळ्या उन्हात फिरणं खूप उपयोगी पडतं. आहारामध्ये दूध, दुधाचे पदार्थ घ्यायला हवेत. कढीपत्ता, जिरं, तीळ असे पदार्थ शरीराला कॅल्शियमचा पुरवठा करतात. तुम्ही जर मांसाहारी असाल तर अंडी, मासे याचा अधूनमधून आहारात समावेश करणं गरजेचं असतं. याचबरोबर पालेभाज्या नियमितपणे खायला हव्यात. पूर्वीचे वयस्कर लोक हमखास पान खायचे. यात पानासोबत खाल्ला जाणारा चुना कॅल्शियमचा पुरवठा करायला मदत करतो. कधीतरी जड जेवण झाल्यानंतर खाल्लं जाणारं पान या वयात नियमित खायला हवं. भोपळा, काकडी अशा अल्कधर्मी भाज्यांचं प्रमाण आपण आहारात वाढवायला हवं. नातवंडांच्या भोवती वावरताना त्यांच्या बाललीला दुखणं विसरायला लावतात, हेही तितकंच खरं. त्यांच्याशी खेळणं, गोष्टी सांगणं यातून पुढच्या पिढीवर नकळत संस्कार होतात आणि आजी आजोबा आणि नातवंड यांचे एक घट्ट नातं तयार होतं. आई वडील तर सकाळी गेले की संध्याकाळीच येणार, त्यामुळे ती सहवासाची उणीव आजी आजोबा भरून काढतात. हे जर खरी असलं तरी सततच त्यांना अडकावून ठेवण्यापेक्षा त्यांचा स्वतःचा सुद्धा त्यांना असा वेळ मिळेल याची तरुण वर्गाने जाणून ठेवावी लागेल. त्यांना पण अधूनमधून सुट्टी द्यावी लागेल, हे नक्की. एकमेकांच्या कष्टाची जाणीव ठेवत पुढची पिढी घडवायची आहे, हेच तर खरं सहजीवन. नमस्कार मंडळी. मनमोर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या प्रतिक्रिया आणि कॉमेंट्सवरनं मला कळतंय. धन्यवाद. मनमोर कार्यक्रम तुम्ही सबस्क्राईब केला तर बाकीचेही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. हा मनमोरचा कार्यक्रम तुम्ही पाहालच, पण तुमच्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा. त्यांनाही हे माझे विचार नक्की आवडतील याची मला खात्री आहे. धन्यवाद मंडळी. नक्की सबस्क्राईब करा मनमोर चॅनल डॉक्टर वीणा पवार.